ओके, सॉरी, माझ्याकडनं माईक बंद राहिला होता. सो वेलकम, 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 वेलकम यू ऑल. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या दिव्य रेकी शक्तीच्या आणि रेकी आणि माइंड पॉवरच्या 10 दिवसीय वर्कशॉपमध्ये मी डॉक्टर मंजुषा तांडेकर आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. सो आज तुम्ही या क्लासला उपस्थित आहात, तो याचाच अर्थ काय आहे की युनिव्हर्सनी तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन सकारात्मकता लिहिण्यासाठी आणि घडवण्यासाठी तुम्हाला इथे आणलेलं आहे. का बरं? कारण बघा, आपल्या ग्रुपवर 1025 लोक आहे आणि त्या ग्रुपवर 1025 लोक असताना 295, आता 296 लोक इथे प्रेझेंट आहे. याचा अर्थ काय? यू आर द स्पेशल अँड यू आर द युनिक. युनिव्हर्सने तुमची निवड केलेली आहे या क्लाससाठी. ओके. पण या क्लाससाठी आवाज येत नाही. इज माय व्हॉइस इज क्लिअर? ऑडिओ बंद दाखवते ना मॅडम. इज माय व्हॉइस इज क्लिअर? माझा आवाज येतोय सगळ्यांना? ओके, क्लिअर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सो ग्रेट. सो वेलकम. आता हा क्लास 10 दिवसांचा आहे. कोण कोण कमिटमेंट करताय की 10 दिवस रेग्युलर हा क्लास करणार आहे? 10 डेजचं कमिटमेंट स्वतःसाठी. वेरी गुड, वेरी गुड. चलो ग्रेट. जिन्होंने भी मी टाइप किया उनके लिए बहुत बहुत अभिनंदन. चल, आता हा क्लास फ्री जरी असला पण याच्यासाठी तुम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मुळीच हा क्लास फ्री नाही आहे. का बरं? काय मॅडम, एवढ्या दिवसाची फेसबुकवर ऍड लावली, व्हॉट्सअपवर रोज मेसेज टाकून राहिले क्लास फ्री आहे, फ्री आहे, फ्री आहे, आणि आता म्हणून राहिले की खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. किती लोकांना धक्का बसला? थोडासा किती लोकांना धक्का बसला? क्लास माझ्याकडनं 100% फ्री आहे, पण या क्लासची इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे. कारण आपण प्रत्येक गोष्टीची इन्व्हेस्टमेंट कशात बघतो आजपर्यंत? पैशामध्ये. तर आर्थिक दृष्ट्या हा क्लास 100% फ्री आहे. मला तुमच्याकडनं 1 रुपये नकोय. उलट मी काही लोकांना गिफ्ट देणार आहे. ओके, काही लोकांना मी गिफ्ट देणार आहे. आणि रेग्युलर 10 दिवस क्लास केल्यानंतर लास्ट डेला ते गिफ्ट डिक्लेअर पण केल्या जाणार आहे कुछ लकी लोगों के लिए. मग तरी मग इन्व्हेस्टमेंट काय आहे? इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे. सब जिंदा है या बैठे हुए? गॅरंटी आहे का तुम्हाला तुम्ही जिवंत आहात म्हणून सगळ्यांना? मॅडम, जिवंत आहे म्हणूनच तर समोर बसलाय. काय फालतूचे प्रश्न करताय? श्वास चालू आहे का? म्हणजे बघा, मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला तेव्हा किती लोकांना आपल्या जिवंत असण्याची जाणीव नाही. तर चल रही जिंदगी कितने सालों से, कभी रोते हुए, कभी हंसते हुए, कभी किचकिच करते हुए, कभी चिडचिड करते हुए. पण आपण जिवंत असल्याचा अहसास माझ्या प्रश्नानंतर कोणाला तरी पडला की नाही पडला, की खरोखर आपला श्वास नावाची ऊर्जा चालू आहे का? मग मी म्हणते म्हणून परत एकदा श्वास घ्यायचा आहे. टेक अ लॉंग ब्रीथ. एक डीप ब्रीथ घ्यायचा आहे. एक श्वास घेतला, एक श्वास सोडला. एक श्वास घेतला, एक श्वास सोडला. आता जे 2 श्वास तुम्ही घेतले आहेत, या 2 श्वासांना चला वापस आणा आणि त्याला लागलेला वेळ पण वापस आणायचा आहे. कुणामध्ये पॉसिबिलिटी आहे? घेतलेले हे 2 श्वास आणि त्या श्वासांसाठी लागलेला वेळ कोण परत आणणार आहे? एक तरी जण इथे बसलेला आहे ज्याच्यामध्ये आता 359 लोक झाले आहेत सध्या. या 359 लोकांपैकी 359 पीपल्स पैकी 360 लोक आहेत. आता 361 झालेले आहेत. या 361 लोकांपैकी कुणाकडे तरी ती ताकद आहे का घेतलेले 2 श्वास आणि त्या श्वासांसाठी लागलेला वेळ परत आणण्याची? नॉट पॉसिबल. मग जे मी तुम्हाला म्हटलं की या क्लाससाठी तुम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ती इन्व्हेस्टमेंट 10 तासांच्या श्वासांची इन्व्हेस्टमेंट आहे. मग किती मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहे?
बरोबर की नाही? जीवनातले 10 तासांचे श्वास जे आयुष्यात कधीच परत येणार नाहीये, एवढी मोठी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे, मग आता आलेच आहे तर जबरदस्तीने व्यवस्थित मन लावून बसा. मल्टीटास्किंग करू नका. बरोबर की नाही? कारण आपण खूप हुशार लोक आहे. जे लोक व्हिडिओ बंद करत आहेत त्यांची तर खासियतच आहे. का बरं? व 100% ते लोक काहीतरी दुसरं कामात गुंतलेले आहे. मॅडमला थोडी दिसते. बरोबर की नाही? आपल्याला कोण पाहून राहिलेला आहे? कोणी पाय एनर्जीचा क्लास करतोय आपण, मस्त पाय लांब करून लोळून बसलेले आहे. कोणाला दिसून राहिलेला आहे? अरे किसी को नाही दिख रहे, स्वतःला तर माहिती आहे. बरोबर की नाही? हम सारी दुनिया से झूठ बोल सकते हैं, पर अंदर पता है क्या चल रहा है. प्रत्येक व्यक्ती जगाला ओळख स्वतःला चांगल्याने ओळखून आहे. आणि त्याच्यामुळे काही लोक ऑफिसमध्ये आहे, आय कॅन अंडरस्टँड. काही लोक खरोखर व्यवसाय क्षेत्रात आहे जिथे इमर्जन्सी आहे आणि व्हिडिओ ऑन नाही करू शकत. बट दोज हु आर विथ रिलॅक्स है, कर सकते, उन्होंने कृपया वीडियो ऑन करके अगर क्लास करोगे, यू विल गेट द मोर व्हॅल्यूज. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये त्या 100% व्हॅल्यूज. तर आता सांगा, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट सांगितल्यावरही किती लोक रेडी आहेत 10 दिवसांच्या श्वास 10 तासांच्या श्वासाची इन्व्हेस्टमेंट करायसाठी? त्या लोकांसाठी माझी गॅरंटी, आजच सगळ्यांनी एक सेल्फी काढायची आहे. आजच एक सेल्फी काढायची आहे आणि इथून 10 दिवसानंतरची एक सेल्फी आणि पुढच्या 21 दिवसानंतरची सेल्फी रेडी बघायची, चेक करायची आहे. और सेल्फी सिर्फ बाहर से बदलने वाली नहीं है. कारण जर आता मी जे चेहरे मी अनालिसिस करते आहे आणि त्यांना म्हटलं हसा हो, तर तो एका मूवीचा डायलॉग आहे, कभी हस भी लिया करो, अशा अवस्थेत बसलेले आहे. बरोबर की नाही? आता हसा म्हटल्यावर हास नाही येतं जबरदस्तीने. किती वेळा आपण प्लास्टिक स्माइल देतो, पर हमें वो स्माइल तक नहीं पहुंचना है. हमें इनर स्माइल तक पहुंचना है. इन दिनों, इन 10 दिनों में हमें कहा पहुंचना है? इनर स्माइल तक. जी इनर स्माइल खरोखर खळखळून मनातनं एखादा आनंद झाल्यावर तुम्हाला होते, ती स्माइल. उसके लिए खूप जोरात ते, नाही तर आजकाल हास्य क्लब झालेले हा 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 करतात. ते खरोखर मनापासून हसतात का हो? किती लोकांना वाटतं तिथे जाऊन एकटाच हा हा करू नये, तो माणूस घरी जाऊ द्या. काय होईल? ते हा हा तिथेच विसरून जाते. अरे घरी पोचल्यावर अजून आहे कटकट काहीतरी. हो जाता ना ऐसा. फिर बॉस की कटकट सुननी है, फिर घर में कचकच चालू है, मुलं ऐकत नाहीये, तो गोंधळ, त्याच वातावरणात परत जायचं आहे. कुणाला होतं असं जीवन? है कुछ तो भी ऐसा जिंदगी में चालू. बट आय प्रॉमिस यू, जर तुम्ही या 10 दिवसांमध्ये त्या ट्रस्टनी काम केलं, तर मी या 10 दिवसांचं शेड्यूल तुम्हाला सांगते. या 10 दिवसात काय काय बदल होणार आहे. विथ युअर कमिटमेंट, अगर आप आने के लिए तैयार हो. पहिली गोष्ट, प्रत्येक व्यक्ती जीवनाला, आपलं स्लोगन काय? आनंदी जीवनाकडे आपल्याला वळायचं आहे. आनंदी जीवन कुणा कुणाला हवाय? सच में हर एक को चाहिए ना. नाही म्हणणार आहे का कुणी आनंदी जीवनासाठी? मी तुम्हाला मनी मंत्र देणार आहे शेवटच्या दिवशी, त्याला कोणी नाही म्हणणार आहे का? म्हणजे जीवनामध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्य, बरोबर की नाही, आणि खिशामध्ये पैसा, सगळ्यांना पाहिजे की नाही पाहिजे? जीवन जगायला पैसा पाहिजे. आता या जीवनात, तर या क्लासचे 5 उद्दिष्ट आहे: परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य. कोणत्या उद्देशांवर काम करणार आहे आपण? 5 उद्देशांवर काम करणार आहे: परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य. या 5 सूत्रांना आपल्या जीवनाचा भाग बनवायला जे रेडी आहेत, त्यांनी तुमच्या रजिस्टर डायरी पेन तुम्ही घेऊन बसलेले आहात, मला माहिती आहे सगळे खूप छान अभ्यासू लोक आहेत. तर त्यांनी लिहून ठेवायचं आहे की आजची तारीख लिहा, आत्ताची वेळ लिहा. यस आय एम कमिटेड. यस आय एम कमिटेड. काय काय पाहिजे जीवनामध्ये? परमसुख, मी तयार आहे. हो मी तयार आहे. माझ्या जीवनात आज, आत्ता, या क्षणापासून परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी. हो मी तयार आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्यासाठी.
आता जे लोक लिहून नाही राहिले ना, त्यांना पाहिजेच नाही. जे लोक बुवाचं कीर्तन ऐकायला बसले, बघा आपापल्या गावामध्ये भागवत लागते. एक लई हुशार बुवा आपल्या गावात येतो, येतो की नाही? 8 दिवस आपल्या ब्रेनवर चांगल्या चांगल्या गोष्टी टाकतो. तिथून ती बाई निघते मस्त ग्रुपनी बाहेर, बुवाचं कीर्तन ऐकल्यात. अरे वा, त्या बुवानं किती लई चांगलं कीर्तन दिलं. आणि मग घरी गेल्यावर माझी रस्त्यात त्या मैत्रिणी बोलते, माझी सासू अशी, माझी सून अशी. मग त्या बुवाच्या कीर्तनाचा काही फायदा होते का? नाही होत. मग ह्या क्लासचा जर फायदा करून घ्यायचा असेल तर याला बुवाचं कीर्तन बनवायचं नाही आहे, यहाँ नाही जाना है, आपको प्रॅक्टिस में आना है. तर आज आपलं कमिटमेंट कशासाठी आहे? हो, मी तयार आहे माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी. हो, मी तयार आहे माझ्या आणि माझ्या कुटुंबात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी. यस, आय एम रेडी. ओके. तर या 10 दिवसात आपण काय काय शिकणार आहे? आज आणि उद्या आपण सबकॉन्शियस माइंड मधून जीवनाच्या आनंदाकडे वाटचाल करणार आहे. त्याच्यानंतर डे 3 ला तुमच्या जीवनात जोही पाचचा भूतकाळ आहे ज्याच्यामुळे आपण दुःखी आहोत, त्या दुःखांना दूर करण्यासाठी मी एक असं मेडिटेशन घेणार आहे ज्याच्यातनं तुम्ही तुमच्या जीवनातल्या शारीरिक दुःखांना, पास्ट मधल्या वाईट मेमरी ज्या आजही आठवल्या तर तुम्हाला दुःख होतं, अशा पास्ट मेमरीजला आपण दूर करणार आहे. त्याच्यानंतर रेकी काय आहे, कशी काम करते हे बघणार आहे. स्वतःच्या डोळ्यांनी तुम्ही तुमचा औरा बघू शकणार, दुसऱ्यांचा औरा बघायला शिकवणार आहे. विदाउट एनी टच दुसऱ्याच्या शरीरावर कुठं दुखते आहे हे पण तुम्हाला कळणार. विश्वास वाटतोय का? लाईव्ह सेशन मध्ये रेकॉर्डिंग आहे, युट्यूबला अपलोड होऊन जाईल, तर तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी दुसऱ्यांचा औरा बघू शकणार आहे. ठीक आहे? औरा फील करू शकणार आहे, औरा स्कॅन करू शकणार आहे. स्कॅनिंग म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये जिथे जिथे सफरिंग आहे ते तुम्ही विदाउट एनी टच ओळखू शकणार आहे. माझ्या मैत्रिणींनो, स्क्रीन शेअर करू नका. ओके. तर तुम्ही काय करणार आहे, दुसऱ्यांच्या लाईफमध्ये जे काही सफरिंग आहे ते हाताने विदाउट एनी टच स्कॅन करू शकणार आहे. ते टेक्निक मी तुम्हाला शिकवणार आहे. 7 चक्रांची एनर्जी कुठे काम करते, कुठल्या आपल्या जीवनामध्ये किंवा दुसऱ्यांच्या जीवनामध्ये एखादा प्रॉब्लेम आहे, तर तो नेमका का आलेला आहे याचं उत्तर तुमच्याकडे असणार आहे जेव्हा तुम्ही चक्र शिकणार. आणि तुमच्या फिजिकल सर्व सफरिंगला, मानसिक सगळ्या सफरिंगला दूर करणारं एक पॉवरफुल मेडिटेशन मी तुमच्याकडनं करून घेणार आहे. 2 मुख्य मेडिटेशन या क्लासचा भाग असणार आहे. आणि इनर स्माइल क्रिएट करण्यासाठी आपण काही प्रॅक्टिकल करणार आहे, क्योंकि आज के बाद प्लास्टिक स्माइल बंद. जबरदस्तीने कोणासमोर हसायचं नाही. वो स्माइल कैसे हो? इनर स्माइल. बघा बरं, एखादीला तुम्ही पहिल्यांदा रोज बीज दिला असेल आणि तिने एक्सेप्ट केल्यावर जे स्माइल चेहऱ्यावर आलं होतं, किती लोकांना आठवलं? वो स्माइल जो इनर लेवल पे अभी दबी पड़ी है, बरोबर की नाही? त्या इनर स्माइलला आपण जागृत करणार आहे. पहिल्यांदा आपल्या बाळाला हातात घेतल्यानंतर जो आनंद झाला होता, ते इनर स्माइल जे कुठेतरी आज जीवनाचा संघर्षात जगताना विसरून गेलेलो आहे. वी हॅव टू जस्ट ट्राय टू क्रिएट दॅट स्माइल. ओके. सो कोणी रिपीटर्स आहेत का क्लासमध्ये? लास्ट बॅच, त्याच्या आधीच्या बॅचेस रिपीट केल्याने आज आहे. ओके. सॅमसंग कुठून आहात मॅडम? नावाने जॉईन झाल्याने अनम्यूट करा. कविता सोनी मॅडम अनम्यूट करा. काय मॅडम अंधारात बसले तुम्ही? नाही, उलटा लाईट आहे. अच्छा, उलटा लाईट आहे. अच्छा, लास्ट सेशन कसं वाटलं सांगाल बरं जरा? खूप छान वाटलं ताई. म्हणजे मी 2 सेशन अटेंड केले, याच्या आधीचा पण एक केला आणि त्याच्या आधीचा पण केला. अच्छा, मी हे ज्या सगळ्या गोष्टी बोलते या 10 दिवसात जर तंतोतंत वापरल्या तर बाकीच्यांच्या जीवनात येऊ शकतात का? हो हो, नक्कीच. मी ऑलरेडी रेखी केलेली आहे. मी आधी मास्टर लेवल पर्यंत 3 हे केलेले आहेत, तरी सुद्धा ते मला बरेच दिवस झाले गॅप. त्यामुळे पुन्हा पुन्हा तुमचे सेशन करते आणि पुढे मला मास्टर लेवल पर्यंत जायचंय. आता सध्या माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी हेच करते. पुढच्या 1-2 महिन्यात मी बॅच मध्ये म्हणजे नाव घालणार आहे माझं पुढच्या बॅचला. ओके आणि ओके. माझी आई तर करते पण आहे, सरला भुतडा हा हा हा, तिच्याकडे आहेत मास्टर आपल्याकडे ऍडमिशन लेवलची आहे सरला करते. मॅडमची.
हो. हा, तिला तर खूप फरक पडलाय. अतिशय फरक म्हणजे तिने जस्ट आता शिकल्यामुळे ती एवढी मन लावून सगळं करते ना. दिवस त्याच्यात तिचा अर्धा दिवस याच्यातच घालवते. प्रत्येक बॅच जॉईन करते, प्रत्येक सेशन तुमचं अटेंड करते, पहिल्यापासून तुमच्या त्या मास्टर लेवलच्या बॅचेस पर्यंत तिन्ही बॅचेस दिवसातले ती अटेंड करते. सेकंड लेवल, थर्ड लेवल, पूर्ण दिवस तिचा त्याच्यातच घालवते. ओके, चला, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सो अजून कोणी आहे का जे रिपीट करतात आहे? ही बॅच रिपीट करतात आहे? अनम्यूट करा. सॅमसंग जे नावाने आहेत ना, त्यांनी हँडल्स केला तर अनम्यूट करा. माईक ऑन करा तुमचा. तिथे बघा माईकचं साईन असेल, तिथून तुम्ही ऑन करू शकता. कदाचित त्या मॅडमला जमत नाहीये. चलो आगे बढ़ेंगे हम. हा, बोला मॅडम. मी केलेलं लास्ट टाइम, पण माझे 2 क्लास मिस झाले. हा हा. तर मग मला आता परत करून मग नंतर पुढे आणखीन जॉईन करायचंय. ओके, चला, छान. मागचं सेशन कसं वाटलं? पण जेवढंही अटेंड केलं होतं ते कसं वाटलं होतं? नाही, छान वाटलं. चेंज होऊ छान शकतो. वाटलं. चलो, थँक्यू. ओके, सो एक मिनिट, कुणीतरी शेअरिंग करून ठेवलंय परत. विक्रम कदम. चलो, ठीक आहे. मी दिसते ना आता? सगळं सगळ्यांना दिसत आहे का? कारण थोडा स्क्रीनचा इश्यू झालेला आहे. कोणीतरी स्क्रीन शेअर केलेली आहे. ओके, थँक्यू. ओके, जमला. कुणाचं तरी शेअरिंग ऑन झालेलं होतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला होता. चलो, ओके. सो आता आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे पण बघायचं आहे तर ते कसं करायचं आहे? लाईफमध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता आणायची आहे. तर आज मी तुम्हाला 3 अशा गोष्टी सांगणार आहे. त्याच्यानुसार जीवनातल्या कंप्लेंट आजच कमी करायच्या. कोणाकोणाला कंप्लेंट वरून कंप्लिशनवर यायचं आहे? लाइफ में जो भी कंप्लेंट है उससे दूर आना है. ओके, सो सुरू करते. सगळ्यात महत्वाचं, जीवनामध्ये इथून पुढे ज्या ऍक्टिव्हिटी मी सांगणार आहे त्या कंपल्सरी 21 डेज पूर्ण करायचे. का बरं? त्याचं रिझन पण सांगणार आहे की लाईफमध्ये ज्या ज्या कंप्लेंट्स आहेत त्या कंप्लेंट्सला पूर्ण करण्यासाठी, दूर करण्यासाठी 21 दिवस आपल्या सबकॉन्शियस माइंडला लागतात. तर सगळ्यात महत्वाचं, आता या क्षणी तुमच्या जीवनामध्ये जे काही त्रास आहेत, जे काही सफरिंग आहे, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. तुमच्या जीवनातल्या सगळ्या सफरिंगला, का बरं, त्याचं रिझन पण सांगते. कंप्लेंट पासून कम्प्लिशन पर्यंत येण्यासाठी जे रिझन्स आहेत. आता समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याशी वाईट बोललाय किंवा वाईट कृती केलेली आहे. ती कितीदा केली आहे? हेमंत सर, अनम्यूट करा. कुठून आहात तुम्ही? नागबीड, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट. ओके. आता सर, तुमच्या जीवनामध्ये एखाद्या मित्राशी तुमचं कधीतरी भांडण झालंय. त्याने भांडण कितीदा केलंय? समजा एकदा खूप कडाक्याचं भांडण झालंय, ठीक आहे. पण ते ऍक्च्युअल हो. तुमच्या माइंडमध्ये कितीदा आठवलं? भरपूरदा आठवलं. जेव्हा जेव्हा तो मित्र समोर आला,
मोबाईलवर स्क्रोल करताना त्याचा हा कॉन्टॅक्ट दिसला, एखादा हा चा जुना फोटो दिसला, जेव्हा जेव्हा तो मित्र तुमच्या समोर आला तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यांनी दिलेला सफरिंग आठवली की नाही आठवली? हो, इरिटेट होते तू. आणि जेव्हा जेव्हा ते सफरिंग आठवली तेव्हा तेव्हा तो प्रसंग तेवढ्याच फ्रिक्वेन्सीने तुमच्या माइंडवर इफेक्ट केला आणि तुमचा तो दिवस खराब झाला. हो, बरोबर. असं होतं. ते नातं हो मित्राचं असो, पतीचं पत्नीची असो, सुनेचं सासूशी असो, कुठल्याही किंवा बॉसचं कलिगशी असो, कुठल्याही नात्यांमध्ये ही फ्रिक्वेन्सी कायम असते. त्या व्यक्तीने एकदा वाईट वागलेलं असते, पण ती फ्रिक्वेन्सी आपण आपल्या माइंडमध्ये स्टोअर केलेली असते. ठीक आहे. आणि त्याच फ्रिक्वेन्सीला तुम्ही पकडून जितक्यांदा हे कराल, तुम्हाला माहितीये शुगर नावाचा आजार हा टेन्शन मधून येतो. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या घटनेला आठवता तेवढ्याच फ्रिक्वेन्सीने ते टेन्शन वाढतं आणि मग बीपी शुगरच्या गोळ्या चालू होतात. किती लोकांना सगळ्यांनी सांगितलं टेन्शन घेतल्याने हे आजार होतात, माहिती आहे ना आपल्याला. पण तरी आपण टेन्शन घेतो आणि त्याला कारणही देतो. पण वी आर हिअर जस्ट डिलीटिंग दॅट एनर्जी. आपण इथे या 10 दिवसांमध्ये आणि पुढच्या 21 दिवसांमध्ये काय करणार आहे, त्या एनर्जीला त्या फ्रिक्वेन्सीलाच डिलीट करणार आहे. तर आजपासून नित्य नियमाने काय करायचं लिहा आता. एखाद्या व्यक्तीचा राग, एखाद्या व्यक्तीचा द्वेष, एखादं आयुष्यात आलेलं दुःख सगळं सगळं कागदावर लिहून टाका. कुणाही बद्दलच्या कंप्लेंट असेल जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. आणि जे लोक मला बघून राहिलेत ना त्याच्यानी फायदा होणार नाहीये, लिहिल्याने फायदा होणार आहे. प्रणाली मॅडम हँडरेस करा बरं. कुठे आहे तुम्ही? तुम्ही मेसेज टाकलेला आहे, थोडा हँडरेस करा. ज्या लोकांनी मागच्या बॅचला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट केली आपण त्यांचं शेअरिंग घेऊ. प्रणाली मॅडम कुठे आहात? इन ऑफिस आहेत का? ओके चलो लिखो लिखो लिखो, हर एक ने लिखना है. राधिका मॅडम बुवाचं कीर्तन ऐकून फायदा होणार नाहीये. जे काही सफरिंग आहे लिहा कागदावर. जब तक लिखोगे नहीं, बहुत जितनी भी कंप्लेंट है अगदी आयुष्यात झालेले सगळे दुःख आठवून आठवून लिहून काढा. एक भी कचरा रखना नहीं है दिमाग में, क्योंकि हमें शुरुआत कैसी करनी है परवाच्या याच्यानुसार. जीवन बिलकुल आजच तुम्हाला सोल्युशन देणार आहे मी लाईफ मध्ये आनंदी जगण्याचे. खाली हो जाना है. हर एक ने एक्टिविटी करनी है, खाली हो जाना है. जस्ट राइट डाउन, जस्ट राइट डाउन. सारे दुःख, फिजिकल पेन पण लिहायचे आहेत, शरीराचे आजार पण लिहायचे आहेत. रोज मला बीपीची गोळी घ्यावी लागते, शुगरची गोळी घ्यावी लागते असे जे असतील ते लिहा. जीवनातलं प्रत्येक सफरिंग तुम्हाला लिहायचं है. और जो लोग वीडियो बंद करके बैठे भगवान भरोसे हो. जस्ट राइट डाउन, जस्ट राइट डाउन ईच एंड एवरी सफरिंग. लिखो लिखो लिखो, सारी सफरिंग लिखो. हे 5 मिनिटं तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाचे 5 मिनिटं ठरणार आहे. लिहा, शोधून शोधून लिहा. अगदी 20 वर्षा पहिले, 30 वर्षा पहिले कोणी काहीतरी बोललं असेल तरी लिहा. जस्ट राइट डाउन, लिखो, सारा सफरिंग को लिखो. सगळे प्रॉब्लेम लिहा. स्किन प्रॉब्लेम आहे, पोटात दुखत आहे, सगळे लिहा. ईच एंड एवरी प्रॉब्लम हैव द सॉल्यूशन. पर हम क्या करते हैं, फोकस कहां पे जाता है हमारा प्रॉब्लम पे. माहिती आहे काही ऍक्टिव्हिटी काय करते, माझा मोटिवेशनल लीडर कोण आहे या जगातला, तो म्हणजे शेतकरी. तो नवीन पीक काढायच्या पहिले काय करते, जमिनीची मशागत करते, त्या जमिनीला पूर्ण प्लेन करते. करते की नाही करत? तर आता तुम्ही लिहून राहिले काय करून राहिले, सगळे तण उपटून काढून राहिले जे साठवून ठेवलेले आहे. पहिली ऍक्टिव्हिटी कशाची आहे, आपण जमीन तयार करतोय सुखासाठी. 5 सूत्र घ्यायचे आहेत ना जीवनात. सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. या 5 सुखांसाठी आता आपण पहिले जमीन प्लेन करतोय ना. जर हेच दुःख काटे पिटे सगळे भरून ठेवले आहे तर कुठून तिथे चांगली पॉझिटिव्हिटीची पेरणी करू शकू आपण. इसलिए निकालो, जितना निकालना है, जितना निकालना है सब निकाल डालो. शारीरिक पेन काढा, मानसिक पेन काढा. एखाद्याने वाईट बोललं असेल, चुकीचं बोललं असेल, ईच एंड एवरी निगेटिविटी जस्ट रिमूव, जस्ट रिमूव. लिखो लिखो लिखो. लिखते वक्त क्या होता है, आंखों का फोकस जाता है, ब्रेन का फोकस जाता है आणि सगळी निगेटिव्हिटी व्यवस्थितपणे तिथून डिलीट होऊन जाते. जस्ट राइट डाउन, जस्ट राइट डाउन, जस्ट राइट डाउन.
अरे सगळे प्रॉब्लेम लिहून टाका. इथं नका लिहू, त्या कागदावर लिहा. इथं लिहून फाडल्यावर नाही जाणार आहे. लिहून झालंय? जिनका भी लिखे हो गया की लिखे. आणि ही ऍक्टिव्हिटी 21 दिवस करायची. काय करायचं आता? जो लिहिलेला कागद आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करा. जस्ट हिअर इट. फाड डालो उसको. सगळे सॉरी पूर्ण फाडून टाका. फाडा त्या तुकड्या. जेवढेच प्रॉब्लेम लिहिलाय ना, फाडा त्या पेजला. पूर्ण बारीक बारीक तुकडे टाका. करून टाका त्याची. आणि क्लास संपल्यावर माचीसची कडी लावून टाका. जेवढे आहेत ना, क्योंकि इसके बाद खुशी आने वाली है. आनंदाची एनर्जी आपल्याला घ्यायची आहे, म्हणून त्याला बारीक तुकडे करून टाका. जीवनामधले दुःख जेवढे तुकडे कराल तेवढे ते दुःख दूर जाणार आहे. ते दुःखांचे रिझन दूर जाणार आहे. फाड़ डालो उसको. फाडो बिलकुल. कारण इसके बाद खुशी आने वाली जिंदगी में. कारण पुढचं वाक्य माझं तुमच्या जीवनात आनंद देणार आहे. जमिनीची तयारी करायची आपल्याला पुढचे 21 दिवस. चांगली जमिनीची मशागत करून फाड़ डालो. सारे दुखों को फाड़ डालो. जिंदगी में कोई गम नहीं रखना है हमें. जो भी आज तक तकलीफ दी है, सारे दुखों के तुकडे 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 करून टाकायचे आपल्याला. कारण आपला उद्देश काय? परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या 5 सूत्रांपर्यंत आपल्याला जीवन जगायचं आहे. थोडासा हलका हुआ. एक 5% तो भी हलका लगा अभी. 5% तरी फायदा झाला का या ऍक्टिव्हिटीनी? पुढचे पुढे होणार आहे. 5%. दीपक सर कसं वाटतंय? एवढे तुकडे केल्याने हलका झालं की नाही? अनम्यूट करा. आवाज आवाज ब्रेक होतोय सर. आवाज नाही त्याने. छान वाटतंय. ओके, हलका झाला ना थोडा? आता येतं? येतो. हा बोला सर. हो हो. चला ओके, मी एन्जॉय थँक्यू. करते. ओके ग्रेट. सो आता जी आपण निगेटिव्हिटी टिअर केलेली ही ऍक्टिव्हिटी पुढच्या 21 दिवस करायची आहे. कारण आपल्याला जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य जगायचं. चला आता मी जे तुम्हाला असं सोल्युशन देणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला भाग्यशाली समजणार आहे. ज्या ज्या लोकांना वाटतं ना, मेरे जिंदगी में सारा गम है, माझ्यासारखं दुःखी कोणी नाही आहे, असे लोक हात वर करा बरं. त्यांना मी आनंदाचं सोल्युशन देणार आहे आता. मेरे जैसा दुखी इंसान कोई नाही. लोकांना लई वाटते की माझ्या जीवनासारखं दुःखी कोणीच नाही आहे. देवाने सगळे दुःख माझ्याच काय पदरात टाकून दिलेले. असे किती लोक आहे इथे? किती लोक आहे? तर तिकडून एक हँडरेज झाला माझ्या जीवनात दुःखी असल्याचं. आहे का कोणी? अच्छा, हरी सर अनम्यूट करा बरं. पण तुमचा सुंदर मुखवटा दिसू द्या आम्हाला, कारण त्याच्याशिवाय एनर्जी कशी एक्सचेंज होणार ना? व्हिडिओ बंद केल्यावर ती एनर्जी नाही राहणार. एनीवन जे व्हिडिओ ऑन करून मी त्यांना पुढच्या 2 मिनिटात श्रीमंत बनवणार आहे, करोडपती. एनीवन? किसी में नहीं है? अरे प्रॅक्टिकल करायला तयार आहे मी. पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला भाग्यशाली बनवणार आहे. कोण रेडी आहे? चला राधिका मॅडम. कुठून आहे राधिका काळे मॅडम? अनम्यूट करा. अरे राधिका काळे मॅडम, तिथे माईकचं चिन्ह असेल बघा, तिथे टच करा बरं जरा. राधिका मॅडमला जमत नाहीये. इकडे पूनम हांडे मॅडम आहे. हा बोला पूनम हांडे मॅडम, अनम्यूट करा. कुठून आहात? पुणे मॅम. चला पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला श्रीमंत व्हायचं का करोडपती? हो मॅम, नक्कीच. बाबर माघार नाही घ्यायची मग? अजिबात नाही मॅम. पक्क पुढच्या 2 मिनिटात मी तुम्हाला 5 करोडचं श्रीमंत बनवायला तयार आहे. हो मॅम. चला. आयुष्यात खूप दुःख आहे का हो तुमच्या? पॉझिटिव्ह खूप राहते, पण आहे मॅम. कंप्लेंट्स आहेत? कंप्लेंट्स मुलांकडनं आहेत. ओके. जिंदगी में दुख चल रहा है, हो. जो भी है, पर दुख चल रहा है. ओके. आयुष्यात असं वाटतं ना, लोकांच्या जीवनात खूप सुख आहे, आपल्या जीवनात नाही आहे. नाही, असं नाही वाटत, पण दुःख आहे मॅम. तुमच्या जीवनात दुःख आहे. ओके. हम्म. 5 करोडची ऑफर आहे माझीवाली. हो मॅम. 5 करोड. तुमचा 2 डोळे पाहिजे मला. नाही देऊ शकत.
एक हात, नाही. एक एक पाय, नाही. नाही. 5 करोड. 2 मिनिटा पहिले मी सांगितलं तुम्हाला करोडपती बनवणार आहे. हम्म. कोणाला पाहिजे का 5 करोड? ह्या मॅडम सारखं एक हात एक पाय कोणीतरी काहीतरी द्याल, एखादा डोळा आहे का तयार? इथे 440 लोक आता प्रेझेंट आहे, एकही व्यक्ती तयार होणार नाहीये. आपण सतत कंप्लेंट मोड मध्ये जगतो, पण त्या ईश्वराने करोडोची किंमत असलेलं शरीर आपल्याला दिलेलं आहे, त्या शरीराला कधी थँक्यू म्हटलेलं नाहीये. त्या ईश्वराला थँक्यू म्हणा आजपासनं, की कोणी करोडो द्यायला तयार झालं. मग विचार करा की आपल्या संपूर्ण शरीराची व्हॅल्यू किती आहे. आजपासनं मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे हे आपलं वाक्य असलं पाहिजे. थँक फॉर अवर सेल्फ. आणि त्या देवानी आपल्याला भरभरून, कारण लक्षात घ्या, अमिताभ बच्चन सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या जीवनातही एक काळ असा आला होता की जिथे एवढं कर्ज झालं होतं, एकही मूवी चालत नव्हती. त्यावेळेस त्यांचं वाक्य होतं की मेरा शरीर है, मेरे साथ तो मैं किसी भी अवस्था से बाहेर आ सकता हूँ. 83+ वर्ष वय झालेलं आहे, तरी देखील त्यांच्या एका एका मिनिटाची व्हॅल्यू करोडोमध्ये. येस ऑर नो? पण त्या अवस्थेमध्ये जर त्यांनी खचलं असते की माझ्यावर एवढं कर्ज आहे, माझं वय झालेलं आहे, मी आता कसं करू, या रडण्यात जर ते राहिले असते, तर आज आपल्याला काळाच्या ओघात अमिताभ बच्चन दिसले नसते. आणि म्हणून लक्षात घ्या, माझ्यासारखं भाग्यशाली या जगात कोणी नाही असं म्हणायला शिका. कारण शेतकऱ्याला माझं मोटिवेशन कोण आहे? शेतकरी. आता जर शेतकऱ्याला गव्हाचं बी पेरायचं आहे, गहू काढायचा, तर तो गहूच पेरेल की नाही? येस ऑर नो? आता इथे तर संपलं ना, आपण सगळेजण करोडपती आहे ही व्याख्या तर कंप्लीट झाली सगळ्यांना. इसमें कोई डाउट है? यहाँ बैठा हर एक व्यक्ती करोडपती है, वो 100 करोड का भी बोल सकता है. शरीराला जेवढी व्हॅल्यू द्याल तुम्ही, स्वतःला जेवढी किंमत द्याल, तेवढी आता तुमची किंमत ठरणार आहे. मग ते 5 करोड ठेवायची आहे, 100 करोड ठेवायची, की 1000 करोड ठेवायची आहे, की अब्जो मध्ये ठेवायची आहे, दॅट इज युअर नाव. तुमच्या हातात आहे की स्वतःला किती किंमत द्याल. दुसरा महत्वाचा मुद्दा, एवढं तर कळलं. आता दुसरं भाग्यशाली असण्याचं कारण, शरीराला व्हॅल्यू आहे, एवढं लक्षात आलं. आता तुमच्यासारखं अजून भाग्यशाली कोणीच नाही आहे, याचं दुसरं उदाहरण सांगते. आज हम पूरी कंप्लेंट ही निकाल डालेंगे. गुगलवर जाऊन एक सर्च करा, दररोज 24 तासात या पृथ्वीवरनं किती लोक टाटा बाय बाय करतात परमनंटली. आकडा भेटेल 10 लाख+. किती भेटेल? 10 लाख+. आणि जर रोज सकाळी तो देवबाप्पा आपल्याला उठवून राहिलाय, माझ्यासारखं भाग्यशाली कोणी आहे का? मग आजचा सकाळ त्या 10 लाख लोकांनी नाही पाहिली, पण आपण पाहिली, तर आपण भाग्यशाली आहे की नाही? येस ऑर नो? पण कधीतरी थँक्यू म्हटलंय का त्याच्यासाठी? जगातलं आजच्या दिवसाला बघा, कल बोनाव, आपल्याला गेलेला कालचा दिवस आज आपण जगू शकतो का? कालचा दिवस आपल्या हातात आहे का? जे काल मध्ये आपण जगलो, ते कालचा दिवस आपल्या हातात आहे का? निश्चितच नाही. कल वो पास था, ठीक आहे. उद्याचा दिवस कधीच उद्या येत नाही जीवनामध्ये. जो काही येतो तो आज म्हणून येतो, बरोबर की नाही? तुम्ही म्हणू शकता का उद्या उठल्यावर मी उद्या उठली म्हणाल का? काय म्हणाल? मी आज उठले, मी आज उठलो, याच पद्धतीने बोलाल की नाही बोलाल? तर उद्या जीवनात कधीच येत नाही, जो येतो तो आज येतो. मग आज आपल्याला लक्षात ठेवा, जीवनाला खूप मोठं नाही बघायचं. आनंदी राहण्यासाठी सगळ्यात सोपा नियम, जीवन आज मध्ये बघायला शिका. कल हो ना हो, आज मेरे पास आहे, आज मैं सवेरे उठी, थँक्यू देवा की आजचा तू सुंदर दिवस मला दाखवलाय. आणि माझ्या दुसरं रिझन, आनंदी होण्याचं दुसरं रिझन तुम्हाला देते आहे. माझ्या सोबत माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आज जागा झालेला आहे. मला सांगा, आजच्या या दिवसाला आनंदाने जगण्यासाठी हे 2 रिझन पुरेसे आहेत का? मी उठले आहे, माझ्यासोबत माझा अख्खा कुटुंब जागा झालेला आहे. येस ऑर नो?
सफिशियंट आहे काय 2 रिझन? मी आज जागे झालेले आहे, माझ्यासोबत माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आज जागा झालेला आहे. 2 रिझन पुरेसे आहेत का आजच्या दिवसाला आनंदी जगण्यासाठी? ओके, चला थँक्यू की प्रत्येकासाठी 1-2 रिझन पुरेसे आहे की आजचा दिवस मी पाहिलेला आहे आणि माझ्यासह माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जागा झालेला आहे. ओके, सो आज सकाळी उठलं म्हणजे उद्यापासून एक ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे, जी आता मी तुम्हाला करून दाखवते. शाहरुख खान सगळ्यांनाच माहिती आहे ना? नाही माहिती असं कुणी नसेल तर शाहरुख खान वाली स्टाईल दोन्ही हात असे करा, दोन्ही हात असे करा. आता माझे पूर्ण हात तुम्हाला दिसत नाही स्क्रीनमुळे, थोडा दूर घेऊन पाहू. असे दोन्ही हात करा आणि पूर्ण म्हणा, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. 3 वेळा म्हणायचं आहे. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. ओ काढा शब्द तोंडातनं, मनातल्या मनात नाही तर पुटपुटू नका. शब्द काढा. त्याचा उत्तर तुम्हाला सांगते. स्वस्थ म्हणजे शरीराने आणि मनाने स्वस्थ. मी जे काही काम करते आहे ते मस्त आनंदात करते. मी शिकवून राहिली आहे, आनंदात शिकवत आहे की नाही? मस्त हूं. और उसका रिजल्ट कैसे आने वाला जिंदगी में? जबरदस्त आने वाला है. नाही तर आपण स्वयंपाक करतो आणि डोक्यामध्ये विचार ठेवतो, रिपीटिंग रिपीटिंग, मीच काय करायचं, बरोबर की नाही? ऑफिसचे कामं करत असतो, हॅट बॉसने अजून एक फाईल जास्तीची आणून पटाकली. मुलांचा अभ्यास घ्यायचा, परीक्षा लेकरांची, आणि सध्या घराघरात माया लोकांचे हाल चालू आहे. क्यों? टेंशन बहुत लेते हैं. सो क्या करना है? स्वस्थ मस्त और जबरदस्त वाली एनर्जी. रोज सकाळी म्हणायचं की यस मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट म्हणायला शिका. कारण काय दिलेलं आहे? 2 हात दिलेला आहे. आता तुमच्या शब्दांची जादू कशी काम करते हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. तुम्ही 1 मिनिटात तुमच्या पूर्ण शरीराची एनर्जी चेंज करू शकता. ठीक आहे, कोण कोण रेडी आहे प्रॅक्टिकल बघायला? चला, हा हात पहिले नॉर्मली जेवढा मागे जातो ना तेवढा न्या. जेवढा नॉर्मली मागे जातो तेवढा न्या बरं हात, विदाऊट एनी जबरदस्ती सफरिंग. जेवढा मागे जातो तेवढा न्या. गेला? ओके, आता मुठ्ठी बांधायची आहे. मुठ्ठी बांधा आणि 3 वेळा म्हणा, यस आय कॅन डू इट, यस आय कॅन डू इट, यस 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 आय कॅन डू इट. आणि आता हाताला मागे न्या. मगा जेवढा गेला त्याच्यापेक्षा किती जास्ती मागे गेला तर पहा बरं. कोणाकोणाचा हात मगापेक्षा जास्ती मागे गेला? गेला ना? मग तुमच्या एका शब्दाने जर तुमचा हात मागे जाऊ शकतो, मग तुम्ही जर म्हणाल मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं, मी माझ्यासारखा सर्वात आनंदी व्यक्ती आहे, कुठल्या हाताने करा, रिझल्ट सेम येणार आहे. ओनली युअर अफर्मेशन कॅन चेंज युअर लाईफ. तुमचे अफर्मेशन, तुमचे शब्द तुमच्या जीवनाला बदलू शकतात. तर आजपासनं, आज तुम्हाला एक होमवर्क देत आहे. तुम्हाला काय काय पाहिजे ना उद्या लिहून आणा. त्याचं काय करायचं ते मला उद्या आठवण द्या फक्त. ते अफर्मेशन कसे फॉर्म करायचे. तर आता तुम्हाला लिहून काढायचं आहे व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. कोणती गाडी पाहिजे आहे, कोणतं कसं घर बांधायचं आहे, लिहून ठेवा. मी गंमत नाही करत, मी लिहून ठेवलेलं आहे. माझं पण इकडे लिहून आहे बघा. काय लिहिलेलं आहे ते वाचत नका बसू. फक्त तुम्हाला दाखवते की माझं विजन सुद्धा माझ्याकडे लिहून आहे. हे येलो पेजवर रेड पेननी लिहायचं आहे. तर आता ज्यांना ज्यांना जी गाडी घ्यायची आहे की नाही, ते गाडीचा शोरूम मध्ये जायचं, तिथे पैसे लागत नाही टेस्ट ड्राईव्ह घ्यायला. मस्त एक टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आणि त्या गाडीसोबत फोटो काढायचा. रेखा मॅडम स्क्रीन शेअर नका करू. ओ मी माझ्या विषयात एक्सपर्ट आहे, टेक्निकली एक्सपर्ट नाही आहे बरं शेअरिंग स्टॉप बीप करण्यात. रेखा देशमुख मॅडम, शेअरिंग कसं स्टॉप करायचं? त्या 3 डॉट वर एकदम वरती हे तुमच्या फोटोच्या हो ना बेटा, पण आता सध्या दिसत नाहीये ना. कुठे आले हे?
आणि आपल्याला शेअरिंग स्टॉप करायचं आहे. थोडंसं सेटिंग चेंज कर. चला, झालं त्यांच्याकडनं स्टॉप शेअरिंग. ते काय ना, सगळ्यांना सगळं जमत नाही. मला माझा विषय चांगल्याने शिकवता येते, पण टेक्नॉलॉजीसाठी कुणावर तरी सहाय्यक राहावं लागतं. चला, थँक्यू. ओके, सो असं होऊन जातं, मग लिंक आपली तुटून जाते. तर आपल्याला होमवर्क हा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय काय पाहिजे आहे त्याची उद्या लिस्ट तयार करून आणायची. तर काय करायचं, त्याच्यासाठी येलो पेजवर रेड पेननी तुम्हाला तुमचं अफर्मेशन लिहायचं आहे. येलो पेजवर रेड पेननी अफर्मेशन लिहायचं आहे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. ठीक आहे, सेंचुरी पेपरवर लिहू शकता. जी इच्छा तुम्हाला लवकर पूर्ण करायची आहे ती 21 वेळा लिहा, नाही तर मग 10 इच्छा रोज एक एकदा लिहा, रोज डेट टाकून. यू विल सी द मॅजिक. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इथून पुढे मॅजिक बघायला मिळणार आहे, आनंदाचं. कारण पेरणी आपण कशाची करणार आहे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे आता. कारण जिथं फोकस जाते तिथे एनर्जी जाते. आपला फोकस आतापर्यंत कुठे होता, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, ती प्रॉब्लेम आहे, असं नाही करायचं. आता काय सांगायचं आहे, एक मंत्र देऊन देते. जर नकारात्मक ऊर्जा आली तर काय म्हणायचं आहे, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. जेव्हाही नकारात्मक विचार आला, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आणि तिथे काय करायचंय, आपल्याला पॉझिटिव्हिटी जनरेट करायची आहे. जे आपल्याला पाहिजे ती पॉझिटिव्हिटी तिथे आपल्याला जनरेट करायची आहे. सो स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना मी शेअर केलेली. ओके, सो आजचा आपला टॉपिक आहे सबकॉन्शियस माइंड. ठीक आहे, कुठला टॉपिक आहे आपला, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आणि सबकॉन्शियस माइंड टेक्निकली बऱ्यांना माहिती आहे, कोणी म्हणजे अवचेतन मन आहे, तेवढ्या डेप मध्ये आपल्याला पडायचं नाही. आपल्या कामाचा तेवढा आपण सबकॉन्शियस माइंड घेणार आहे. एवढं लक्षात घ्या, जो जो विचार आपण सतत करतो त्या विचारांची पेरणी आपल्या माइंड मध्ये सतत होत असते. जो जो विचार आपण कळत नकळत माइंड मध्ये करतो त्या विचारांची पेरणी सतत सतत आपल्या माइंड मध्ये होत असते. या आता जो क्लास करून राहिले तुम्ही 10% ऊर्जांनी करून राहिले आहे. उरलेल्या 90% जसा समुद्राचा तळ आपल्याला अंदाज लागत नाही, त्या पद्धतीने या सबकॉन्शियस माइंडची जी 90% ऊर्जा आहे जी आजपर्यंत आपण अनुभवलीच नाहीये. या ऊर्जांना जर ऍक्टिव्हेटपणे आपल्याला बघायचं आहे तर ही ऊर्जा 3 पद्धतीने काम करते. अफर्मेशन, जे विचार कळत नकळत माइंड पर्यंत पोहोचवतो ते अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. अफर्मेशन म्हणजे आपण ज्या सूचना ब्रेन पर्यंत पोहोचवतो त्या. याच्यासाठी सायंटिस्ट मसुरे इमाटो यांनी जबरदस्त प्रयोग केलेले आहे. सायंटिस्ट मसुरे इमाटो यांनी जबरदस्त प्रयोग केले आणि त्यांचे पुस्तकं देखील मार्केटमध्ये गुगलवर तुम्हाला सर्च करायला मिळतील. द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर, असे त्यांनी पुस्तकं लिहिले. वॉटर आणि त्यांचे प्रयोग अनेक लोकांनी अनुभवले. मी तुम्हाला सांगते की आपण या 10 दिवसांमध्ये जेव्हा आपण वॉटर अँड फूड चार्जिंग शिकू, तुमच्या शब्दांनी पाण्याला तीर्थाची जोडी येईल. हे प्रॅक्टिकल मी तुमच्याकडनं करून घेणार आहे. आणि त्यासोबतच कोणाकोणाला वाटतं तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी होऊ शकते, लाईव्ह सेशन मध्ये मी प्रॅक्टिकल घेणार आहे. तुमच्या शब्दांनी तुम्ही मिठाचा खारटपणा कमी करू शकणार आहे. फक्त मिठाला सांगितलं तर मिठाचा खारटपणा कमी करणार आहे. आणि तुमच्या शब्दांनी साध्या पाण्याला मंदिरातली तीर्थाची जोड किंवा नारळाच्या पाण्याचे चव तुम्ही तुमच्या शब्दांनी देऊ शकणार आहे. कोण कोण एक्साइटेड आहे त्या गोष्टीसाठी? या प्रैक्टिकल लाइव सेशन मध्ये आपण घेणार आहे, पर उसके लिए आपको 10 दिन कंटिन्यू आना पडेगा. रेकीच्या शक्तिपातानंतर जेव्हाही आपण ऍक्टिव्हेशन करू तर अन्न आणि पाण्याची बदललेली चव, जे सायंटिस्ट मसुरी इमोटोंनी जे प्रयोग केलेले आहे की तुमच्या शब्दांची एनर्जी तुमच्या पाण्यावर, अन्नावर आणि लोकांवर, आपलं शरीरही 70% पाण्याने बनलेलं आहे, आपल्या शरीरावर पण होत असते.
आता विचार करा, पोरांनी पहिला नंबर घ्यावा असं प्रत्येक आई वडिलाला वाटते, वाटते की नाही वाटत? आणि आपण म्हणून मूर्खा तू अभ्यास काहीच करत नाही. त्याचंही शरीर 70% पाण्याने बनलाय. मी पाण्याचं अफॉर्मेशन तुम्हाला दाखवणार आहे. मग तुम्ही त्याला रोज मूर्ख म्हणाल, मूर्ख म्हणाल, तर मूर्खच बनणार आहे ना. आता अफॉर्मेशनचं सुंदर उदाहरण सांगते. मा जिजाऊ छत्रपती शिवरायांना लहानपणी काय म्हणायच्या? अफॉर्मेशन काम कसं करते बघा. काय म्हणायच्या? कोण सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. राजे राजे राजे, बरोबर आहे. आणि आपल्या महाराष्ट्राला त्यांच्या त्या अफर्मेशन मिळून छत्रपती शिवराय भेटले की नाही भेटले? महाराष्ट्रांना पहिला राजा मिळाला, बरोबर की नाही? अफर्मेशन. आता काय लेकरू झालं घरात का अख्ख्या गुगलला सर्च केल्या जातं, फेसबुकवर टाकलं जातं, आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालंय, पुत्री रत्नी प्राप्त झालेला आहे, तर जरा त्याच्यासाठी चांगलंसं नाव सांगा. अख्खी डिक्शनरी शोधून जिभेवर घेता येणार नाही असे नावं ठेवतात. आणि घरी काय म्हणतात त्याला? चिंटू पोंटू मोंटू करून ठेवतात. करतात की नाही करत? अद्वैत नाव आणि त्याला घरी म्हणते आद्या इकडे रे, त्याच्या नावाची अख्खी एनर्जी डाऊन करून टाकली. आणि मग तो अद्वैत कसा घडणार आहे? विचार करा. आणि म्हणून जे तुम्हाला मुलांना घडवायचं आहे तर ते आजपासनं आपल्या मुलांच्या नावासोबत तशी ऊर्जा द्यायला शिका. जसे बाळराजे होते तसं लहानपणी शंभूराजांना शंभूराजे संबोधल्या जायचं. आपल्या मुलांना बोलायचं आहे तर बोला डॉक्टर साहेब, रिस्पेक्ट दे. ती आपली संपत्ती नाहीये मुलं, ते सुद्धा या सृष्टीने निर्माण केलेला एक सजीव आहे. वी हॅव टू जस्ट रिस्पेक्ट देम, रिस्पेक्ट देअर व्हॅल्यूज. आणि जेवढं आपण त्यांना प्रेमाने घेऊ, संपत्ती न समजता, त्यांनाही एक अधिकार, त्यांच्या मान्य आपण त्यांच्या भल्याचाच विचार करतो, पण जे कळत नकळत आपल्याला माहिती नाही अफर्मेशनची पॉवर, आपण पेरणी चुकी पाहिजे. आपल्याला डॉक्टर आणि त्याला बन म्हणतो आपण घरात गाढव आणि मूर्ख. त्या गाढव आणि मूर्खातनं कसा डॉक्टर निर्माण होईल? थोडा विचार करा की आपला प्रत्येक शब्द, आई वडिलांचे शब्द ते चुकीचे असेल तरी त्याला लागणार आहे, कारण ते आशीर्वादच आहे. आणि वास्तू त्याच्यात तथास्तू म्हणत असते. मग घरामध्ये सुख पाहिजे, शांती पाहिजे. आणि एक दुसऱ्यांबद्दल आमचे हे असे, आमची अशी, माझी मुलं ऐकत नाही, माझी सासू अशी, सतत जर मनामध्ये देखील कटकटीच्या भावना असेल, आपलं अख्खं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे, सगळे व्हायब्रेशन शरीरामध्ये तसेच नकारात्मकतेचे होतील. आणि सायन्सने सिद्ध केलेलं आहे की जर आपल्या शरीरावर होणारे आजार हे आपल्या विचारातून पहिले निर्माण होतात. 99% डिसीजेस हे कशामुळे आलेले आहेत? विचार करा. आता तुम्ही म्हणाल मॅडम होणारे अपघात, आता ज्याच्या हातून अपघात घडला त्याच्या डोक्यातही काहीतरी विचार चालू होता म्हणून त्याचा बॅलन्स गेला ना त्यावेळेस. नजर हटी, दुर्घटना घटी. म्हणजे विचार जर साधा विचार करा की एखादा विचार घेऊन भाजी चिरत असेल ती सुरी बोटावर येईल ना. मग एखाद्याच्या हातात पूर्ण गाडीचं स्टेअरिंग आहे, ज्याच्यात गाडीत 50 लोक बसलेले आहे, त्याच्या डोक्यामध्ये नकारात्मक विचार आले आणि स्टेअरिंग चुकीच्या दिशेने फिरलं, गाडी पलटणार की नाही? मग विचार करा, एव्हरीथिंग इज अवर माइंड. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. संत रविदासांनी म्हटलंय, मन चंगा तो कटोती में गंगा. आणि त्याला आपलं मन कसं आहे? बहिणाबाईने म्हटलेलं, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. तर त्या पिकावर जाणाऱ्या ढोराला, म्हणजेच आपल्या इकडे तिकडे वळणाऱ्या मनाला आजपासून आपल्याला फोकस, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे? सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आरोग्य पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, दीर्घायुष्य पाहिजे. याच्यासाठी आपल्याला आपल्या मनाला एका फोकसवर आणायचं आहे. सो आज के लर्निंग में सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जीवनाचा आनंदाचा पहिला मंत्र मी तुम्हाला दिलेला आहे, वर्तमानात जीवन आहे की नाही? आजचा दिवस आपण उद्या जगू शकणार नाही. सो जो भी जीना है उसे स्माइल के साथ जिओ या रडत रडत कटकटीत जिओ. चॉईस कोणाची आहे? मी माझ्या जीवनाचा शिल्पकार असं जर म्हटलंय, सद्गुरू वामनराव पाहून सांगितलंय, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. त्याच्यानुसार माझं जीवन वर्तमानातल्या या क्षणांमध्ये आहे आणि त्याला दुःखाची निर्मिती द्यायची आहे की आनंदाची द्यायची आहे? कोणाची चॉईस आहे? प्रत्येक व्यक्तीची स्वतःची आहे.
तर तुमच्या जीवनाची शिल्पकार तुम्ही आहे, चॉईस तुमची आहे. ठीक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, आपण कसं भाग्यशाली आहे, करोडपती आहे, ते पण मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलं. कोणी 5 करोडनी मागितलं तरी तुम्ही 2 डोळे, 1 हात, 1 पाय देऊ शकत नाही. म्हणून आपल्यासारखं श्रीमंत या जगात कोणीच नाही आहे. बरोबर आहे. सो ज्याचे हात पाय सलामत, तो लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची ताकद ठेवून असतो. फक्त बुद्धीला तसं सांगायचं असतं की आय एम द बेस्ट, मैं भाग्यशाली हूं. अफर्मेशन सकारात्मक सांगायचे आहे. आणि जीवनातला कचरा रोज रोज जाळून संपवायचा आहे आणि त्याच्या जागी व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट याचं अफर्मेशन द्यायचं आहे. आणि रोज सकाळी उठल्यावर मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं असं अफर्मेशन देऊन आज देवाला ग्रॅटिट्यूडनी, म्हणजे रोज सकाळी थँक्यू की आजचा सोन्यासारखा दिवस तुम्हाला दाखवला. एक कारण सफिशियंट मला आजच्या दिवसाला आनंदी जगण्याचं, आणि माझ्यासोबत माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जर आज जागा झालेला आहे. सो आय एम थँकफुल फॉर दॅट, की माझ्यासह माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आज जागा झालेला आहे. या 2 कारणांनी 8 तास झोपेत जाणार आहे हो, 16 तास आपल्याला या आनंदात जगायचं आहे. बरोबर ना. झोपेतले स्वप्न जसे तुम्ही दिवसभर जगाल तसे स्वप्न रात्री पडणार आहे. त्याच्यामुळे रोज स्वस्त मस्त जबरदस्तच्या ऊर्जेनी आपल्याला जगायचंय. सो 1-2 शेअरिंग. आजचं सेशन कसं वाटलं प्लीज सांगा. अनम्यूट करा. दीपक सर, जान्हवी, खुशी. दीपक सर अनम्यूट करा. शेअरिंग नका करू. हा. ओके. सो आजचं सेशन कसं वाटलं, 1-2 शेअरिंग घेऊ. दीपक सर अनम्यूट करा. इकडे राजेश्वरी मॅडम अनम्यूट करा. कसं वाटलं मॅडम सेशन? खूप 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 छान मॅडम. चला थँक्यू. 10 दिवस कंप्लीट करणार ना मग? एनर्जेटिक येस येस ऑफकोर्स. ओके ग्रेट. वेलकम. राजेश्वरी मॅडम सांगा कसं वाटलं? येस मॅम, खूप 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 छान होतं मॅम. मी कधीपासून ऍक्च्युली हा असं सेशन बघत होते मॅम. मी ऍक्च्युली जळगाववरून माझी बहीण आहे निर्मला बन्नापुरे मॅम म्हणून, त्यांनी मला तुमचा नंबर दिला होता म्हणून मी तुमच्या ग्रुपला जॉईन झाले मॅम. आणि कधीपासून मी ऍक्च्युली असं सेशन बघत होते मॅम खरं तर. थँक्यू सो मच मॅम. ग्रेट. थँक्यू थँक्यू. विश्वनाथ शर्मा सर बोला, कसं वाटलं सेशन? अनम्यूट करा सर. पहिल्यांदा ऐकलं असं सेशन, एकदम मस्त, एकदम फ्रेश वाटलं आज. चला ग्रेट. 10 दिवस आणि कंटिन्यू ज्या करणार गोष्टी ना? ज्या गोष्टी डोक्यात होत्या आज ते फाडून फेकून दिलेत आपण, आज ग्रेट काढून ग्रेट. टाकलेत. खूप छान. थँक्यू. कृतिका मॅडम थँक्यू बोला, मॅडम. कसं वाटलं? हॅलो मॅम, थँक्यू सो मच पहिल्यांदा तर ऍड केल्याबद्दल. आणि येस, आय बिलीव्ह दॅट वी हॅव बीन द चोजन वन ज्यांना ही अपॉर्च्युनिटी मिळाली. माझी आई ऍक्च्युली रेकी करते ऑलरेडी, 3 लेवल तिच्या ऑलरेडी झाल्यात. आणि माझी खूप इच्छा होती की मला पण कुठून तरी सुरुवात करायची आहे म्हणून. सो फ्रँकली टेलिंग यू, मी सध्या जर्मनीमध्ये आहे. म्हणून मी आईच्या खूप मागे लागले. मला क्लासेस खूप इझी एक्सेसिबल मिळत नव्हते. सो thank you so much for arranging this, and that too free of cost. I'm sure you're doing a great job and will help us to do so. And thank you so much. Session खरंच खूप छान होतं. Very energetic, very powerful and very encouraging. Thank you so थँक्यू much. थँक्यू. सुचिता डागा मॅडम, कसं वाटलं सेशन? माईक ऑन करा. ओके. 1+. हा बोला मॅडम, सेशन कसं वाटलं? हॅलो मॅम, हा बोला. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. इतकं बरं वाटलं ना की काय सांगू. 10 दिवसामध्ये खरंच आमच्या आयुष्याची खूप कलाटणी होणार आहे. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद की गुरुच्या रूपात तुम्ही मिळाला. बरं वाटलं, खरंच बरं वाटलं. थँक्यू मॅडम अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सर मॅम. थँक्यू. सतीश सर बोला. अनम्यूट माईक ऑन करा सतीश सर. हॅलो मॅडम. हा बोला सर.
नमस्कार. मी खूपच वाट पाहत होतो ऍक्च्युली. मागच्या वेळेला पण जॉईन केलं, पण मला असा प्रसंग आला की मला एन्जिओप्लास्टी करावी लागली. तर आता मी त्याच्यातनं सुधारलोय आणि मी आज मला वाटतं 1 महिना झाला आणि आता मला आज पहिल्यांदा जॉईन करायचा मौका मिळाला आहे. तर मी 10 दिवस हे कंटिन्यू करणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. येस. थँक्यू. प्रभावती मॅडम अनम्यूट करा. प्रगती मॅडम अनम्यूट करा. हा बोला. समाधान. एक मिनिट. हा प्रभावती मॅडम बोला. मी प्रगती बोलते मॅडम. अच्छा, प्रगती प्रगती मॅडम कांबळे. बोला. हा, सर्वात थँक्यू पहिले तुमचे मॅडम आणि शिवानी पांचाळ जिने मला तुमच्याबद्दल सांगितलं आणि ही माझी फर्स्ट लेवलच आहे प्रीवाली आणि तुम्हाला बघूनच खूप एनर्जी वाटतेय. पुढचे 10 दिवस कंटिन्यू करायचे आहेत मला आणि बघूया त्याच्यातून काय काय मॅजिक होत आहे. माझाही फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. ऑल द बेस्ट. हा, थँक्यू. थँक्यू. प्रभावती मॅडम अनम्यूट करा. माईक ऑन करा. हा खूप बोला. छान वाटलं. खूप मस्त आहे तुमचा प्रोग्राम. ओके. पहिल्यांदाच मी पण पहिल्यांदाच जॉईन झाली आहे. आता आजारी होती खूप. कॅन्सरमुळे झाले पण कव्हर झाले. आजच सुरू केलंय. चला, ग्रेट. अभिनंदन अँड ऑल द बेस्ट. सो सगळ्यांना एकच आहे की आपल्याला कंटिन्युएशन मध्ये प्रॅक्टिस ठेवायची आहे. 10 दिवसांमध्ये तुम्ही खूप सारा आनंद जीवनामध्ये अनुभवणार आहे. असेच रेग्युलर तुम्ही क्लास करा. आय प्रॉमिस यू की आज आपल्याला जो टास्क दिलाय की एक स्वतःची सेल्फी काढायची आहे आणि 10 दिवसांमध्ये ही बदललेली सेल्फी आपण नक्कीच अनुभवणार आहे. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. परत भेटू याच ऊर्जांसोबत उद्या संध्याकाळी 5:30 वाजता. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू.